विधानसभा निवडणुकीनंतर उद्धव ठाकरे पहिल्यांदाच नाशिक दौऱ्यावर करत असल्याने नाशिकमध्ये ठाकरे गटाकडून विधानसभा प्रमुखांच्या शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे. येत्या 16 एप्रिल रोजी उद्धव ठाकरे करणार नाशिक दौरा. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्याला विशेष महत्त्व असणार आहे. नाशिकमध्ये आयोजित केलेले शिबिर सत्रात भरविले जाणार. वकील आणि टेक्निकल टीम देखील उद्धव ठाकरे यांच्यासोबत शिबिरात मार्गदर्शन करणार असल्याचे उपनेते सुधाकर बडगुजर पत्रकार परिषद घेत उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्याची माहिती दिली. हा संदेश तुमच्या माध्यमातून सर्व नाशिककरांना जावा आणि महाराष्ट्राला ह्या शिबिराची एक शिवसैनिकांना दिशा मिळावी यासाठी आजची प्रेस आहे. नेमकं कशा पद्धतीची दिशा मार्गदर्शन होणार पक्षातील कोणी पक्षश्रेष्ठी वगैरे? आदरणीय उद्धव साहेब ह्या शिबिराला प्रमुख मार्गदर्शन करणार आहे. काही टेक्निकल टीम त्यांच्यासोबत येणार आहे. त्यांच्या भाषणापूर्वी शिवसैनिकांना मार्गदर्शन करण्याचं काम 3 सेशनमध्ये होणार आहे. आता प्रत्येक सेशनमध्ये प्रत्येकाचा विषय वेगवेगळा राहणार आहे. ते निश्चितच शिबिरामध्ये कळेल की पहिला विषय कुठला, दुसरा विषय कुठला, ते 3 स्टेपमध्ये आहेत आणि नंतर समारोप कसा, ही उत्सुकता आम्हालाही आहे, शिवसैनिकांना पण. एका दिवसासाठी छान पद्धतीने तयारी झालेली आहे. मनोहर गार्डन सिटीचं सेंटर आहे, त्या ठिकाणी एक दिवशी सकाळी 10 वाजेपासून शिबिराला सुरुवात होईल. 4 वाजेपर्यंत शिवसैनिकांशी संवाद होईल आणि नंतर 4 नंतर उद्धव साहेब त्या ठिकाणी. स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक.